तुझ्या लेकरांसमवेत आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येत तुला विनंती करतो, तुझ्या वचनाच्या द्वारे आज तुझा स्वर्गीय मानना तो आम्हाला प्रत्येकांना प्रदान करत असताना या वचनाच्या द्वारे बापा तुझ्या लेकरांना तू आज आशीर्वादित कर, आत्मिकरित्या प्रत्येकांना तू तृप्त कर, त्यांच्या जीवनातील भूक आणि त्यांच्या जीवनातील तहान परमेश्वरा या वचनाच्या द्वारे तू परिपूर्ण कर। आणि परमेश्वरा हे वचन अनेकांच्या जीवनासाठी परिवर्तन करणारं असं वचन तू होते प्रभूजी। तुझ्या लेकरांना तुझी स्थिरता, तुझी दया, तुझा अभिषेक तू प्रदान कर। आमचं मन, आमचं अंतःकरण, आमचे विचार, आमचं शरीर आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत। प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक, आमेन आमेन। जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी। सो प्रभूच्या नावाला सर्वप्रथम मी धन्यवाद देत आहे की आज त्या परमेश्वराने आम्हाला पुन्हा एकदा त्याच्या पवित्र स्थानामध्ये त्याच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी प्रभूने एकत्रित केलेला आहे। आणि या महिन्याच्या पहिल्या रविवारी परमेश्वराने आम्हाला त्याच्या भवनामध्ये एकत्रित केलेला असताना आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे थोड्या वेळासाठी आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत। आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 22 ते काही वचन आम्ही या वेळामध्ये वाचणार आहोत। 22 ते 40 पर्यंत आम्ही वाचूया। जॉन चॅप्टर 6 वर्स 22 to 40। जीवनाची भाकर। दुसऱ्या दिवशी जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की ज्या लहान मत्स्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मत्स्या नव्हता। तेथे येशू आपल्या शिष्याबरोबर मत्स्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते। तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर आपली भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिरबयाहून दुसरे लहान मत्स्ये आले होते। तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाही असे लोकसमुदायाने पाहिले। तेव्हा ते लहान मत्स्यातून बसून येशूचा शोध करीत कर्पहुमास गेले। तेव्हा ते त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी येथे कधी आला? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करिता नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका। तर पिता जो ह्याने ज्याच्यावर शिक्का मारिला आहे तो त्याच्या मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा। ह्यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा। ह्यावरून ते त्याला म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करिता आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने त्या स्वर्गातून भाकर खावायला दिली? ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो। कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय। म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूजी ही भाकर आम्हाला नित्य द्या। येशू त्यांना म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही। परंतु मला पाहिले असतानाही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हाला सांगितले। पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे। आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की ज्याने हे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे। माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन। आमेन। देवबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो। प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर येशू ख्रिस्त या विषयाला आम्ही समजून घेत असताना प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला एका घटनेकडे आम्ही ज्या वेळामध्ये पाहतो हा एक मोठा चमत्कार म्हणून प्रियांनो या घटनेला आम्हाला पाहायला मिळतं। ती म्हणजे 5000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं भोजन। इतर अनेक प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये चमत्कार आहे आणि त्या चमत्कारापैकी हा एक मोठा चमत्कार म्हणून प्रियांनो
ख्रिस्ती विश्वासणारे किंवा जगातले जे लोक पवित्र शास्त्राचं वाचन करतात ते सुद्धा या चमत्काराकडे एक मोठा चमत्कार म्हणून पाहतात. हालेलुया. सर्वजण माझ्या बरोबर आहात? ओके, माझ्याकडे लक्ष द्या प्लीज. 5,000 लोकांना एकत्रितरित्या भोजन देणं ही एक सोपी गोष्ट नाहीये. ज्या प्रकारे आपण विविध विवाह सोहळ्यामध्ये आपण जातो त्या ठिकाणामध्ये 500 किंवा 1000 लोकांपर्यंत लोक येतात. परंतु त्या ठिकाणामध्ये जर जास्त लोक एकत्रित जर आले तर जो आयोजक आहे, ज्याने आमंत्रण दिलेलं आहे, त्या आयोजकावरती किंवा ज्याने आमंत्रण केलं त्याच्यावरती फार तारंबळ उडते. कारण ऐन वेळेला जी लोकसंख्या आली किंवा जे लोक आले त्या कारणाने जे नियोजन आहे पूर्णपणे ते ढासळून जातं. परंतु या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जेवण देण्यासंबंधी जो चमत्कार केला त्या ठिकाणामध्ये कुठल्या प्रकारचं नियोजन अगोदर नव्हतं, परंतु परमेश्वराकडून हे नियोजन अगोदरच होतं. हालेलुया. भोजन देण्यासाठी नियोजन नव्हतं, परंतु या लोकांना भोजन देणं ही परमेश्वराची योजना होती. आणि म्हणून या ठिकाणामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या लोक समुदायाला पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळा आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना जेवण द्या, त्यांना तुम्ही खाऊ घाला. आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी काय म्हणलं की आम्ही 200 रुपयाच्या भाकरी जरी आणल्या तरी या लोकांना त्या पुरणार नाही. इतकी लोकसंख्या, इतका मोठा लोकसमुदाय या ठिकाणामध्ये आहे. सो तो एक चमत्कार आम्हाला पाहायला मिळतो की प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना विचारलं की तुमच्याकडे काही आहे का? त्यांनी म्हणलं आमच्याकडे काहीच नाही. परंतु एका लहान मुलाकडे 5 भाकरी आहे आणि 2 मासे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्या माझ्याकडे आणा. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पित्याकडे आभार मानत त्या लोकांना वाटण्यासाठी सांगितलं. प्रेषितांना सांगितलं की तुम्ही लोकांना पंक्तीने बसवा. आणि 50-50च्या पंक्तीने लोक त्या ठिकाणामध्ये बसल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दिलेल्या भाकरी लोकांमध्ये वाटण्यास त्यांनी सुरुवात केल्या. किती भाकरी? किती भाकरी? 5 भाकरी आणि 2 मासे. हे पुरेसं आहे का? किती लोकांना पुरेल बरं? हे 5 भाकरी आणि 2 मासे किती लोकांना पुरेल? किती? 2 किंवा 3 लोकांना. बरोबर आहे. जास्त लोकांना नाही पुरणार. आणि ते पण पोटभर जेवतील याची काही शाश्वती नाही, परंतु पोटामध्ये काहीतरी भर पडेल. ठीक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोकांसाठी हा जो मोठा चमत्कार केला, 5,000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने भोजन दिलं. आणि ते भोजन दिल्यानंतर लोक तृप्त झाले. आम्ही सर्वजण म्हणून या तृप्त झाले. तृप्त झाले. तृप्त झाले. सो प्रत्येकांना जर जेवण मिळालं, तुमच्या आवडीचं जेवण मिळालं, आणि किंवा तुम्हाला भूक लागली आणि तुम्हाला भूक लागल्यानंतर जेवण तुम्हाला मिळालं, ते जेवण पोटभर मिळालं, तुम्ही तृप्त होणार. बरोबर आहे. तृप्त तुम्ही होणार. परंतु जर तुम्ही जेवणच करताय आणि तुम्हाला म्हटलं की नाही आता जेवण करू नका, ते जेवण ठेवून द्या बाजूला, काय होईल? आम्हाला राग येईल. परंतु प्रभू ज्या वेळामध्ये आम्हाला अन्न देतो ते अन्न तृप्ततेचं अन्न देणारा तो प्रभू आहे. आम्ही खाऊन पिऊन उरणारं अन्न देणारा तो प्रभू आहे. हालेलुया. तो आम्हाला अतृप्त कदापि ठेवत नाही. आणि म्हणून आम्हाला त्या चमत्काराच्या शेवटी पाहायला मिळतं की ज्या भाकरी उरल्या त्या भाकरी 12 टोपल्या उरल्या. हालेलुया. किती उरल्या? 12 टोपल्या. सर्वजण म्हणा 12 टोपल्या. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं लोकांना तृप्त केलं आणि तृप्त केल्यानंतर 12 टोपल्या उरल्या. ह्या 12 टोपल्या ह्या गोष्टी आम्हाला दर्शवतात की त्या लोकांना खाऊन त्या भाकरी उरल्या. परंतु भाकरी किती होत्या सुरुवातीला? फक्त 5. हालेलुया. आणि मासे किती होते? 2 मासे. म्हणजे लोकांना खाऊन त्या 12 टोपल्या उरण्याचा आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोक समुदायाला इतकं अन्न देव केलं. तो प्रभू आमचा जिवंत देव आहे. आणि म्हणून प्रियांनो या चमत्काराकडे एक मोठा चमत्कार म्हणून पाहिला जातो. आता शारीरिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना तृप्त केलं. आज सुद्धा प्रियांनो आम्ही पाहतो की अनेक लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडनं या प्रकारची अपेक्षा आहे, ती म्हणजे प्रियांनो शारीरिक
अन्नाची किंवा शारीरिक गरजांची. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुमच्या घरामध्ये मावणार नाही इतका आशीर्वाद तो त्याच्या स्वर्गातून तो आम्हाला देईल. मलाकीच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो. आणि अनेक जण हा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये अनुभवतात की त्यांना घरामध्ये मावणार नाही इतकं अन्नधान्य, इतक्या प्रकारचे आशीर्वाद परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये परमेश्वर देत असतो. आणि ते आशीर्वाद आज सुद्धा तो देण्यासाठी सामर्थी तो देव आहे. आता आम्ही आमच्या मुख्य विषयाकडे येऊया की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने या 5,000 लोकांना तृप्त केलं, तृप्त केल्यानंतर आता ह्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडनं एक मोठी अपेक्षा निर्माण झाली. आणि मी वचनात वाचलं, वचन 22 मध्ये परत एकदा आम्ही वाचूयात, वचन 22 आणि 23 मध्ये. दुसऱ्या दिवशी जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की ज्या लहान मत्स्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मत्स्वा नव्हता. आणि येशू आपल्या शिष्याबरोबर त्या मत्स्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी तेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती. त्या ठिकाणाजवळ तिरबियाहून दुसरे लहान मत्स्वे आले होते. पुढे पण वाचा. तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले. तेव्हा ते लहान मत्स्यात बसून येशूचा शोध करीपर्यंत कर्पहुमास गेले. ओके, या ठिकाणामध्ये मी पाहतो की जो लोक समुदाय आहे तो लोक समुदाय प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करत आहे. काय करताय? काय करतायत? कधी करतायत? वचन सांगतं की दुसऱ्या दिवशी. हालेलुया. जसा प्रभू येशू ख्रिस्ताने, उदाहरणासाठी मी सांगेल की प्रभू येशू ख्रिस्ताने काल एक मोठा चमत्कार केला आणि काल चमत्कार केल्यानंतर आज लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या शोधार्थ निघाले. त्या ठिकाणामध्ये लोकसंख्या किती होती? 5,000 पुरुषांची संख्या सांगितलेली आहे. म्हणजे जे स्कॉलर आहेत ते स्कॉलर म्हणतात की 20,000 पेक्षा लोकसंख्या त्या ठिकाणामध्ये, मोठी लोकसंख्या त्या ठिकाणामध्ये होती, 20,000 पेक्षा जास्त. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या ज्या ठिकाणामध्ये चमत्कार आहे त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे लोक हजारोच्या संख्येने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे लोक असायचे. आणि एक ठिकाणामध्ये सुद्धा मी पाहतो की कफरनहूममध्येच प्रभू येशू ख्रिस्ताने एक चमत्कार केला. एका घरामध्ये एका 38 वर्ष दुखणेकऱ्याला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं. आणि त्या ठिकाणामध्ये सुद्धा जी गर्दी होती, जी लोकसंख्या होती, त्या घरामध्ये बसायला जागा नव्हती. आणि म्हणून पियानो त्या छपराला उकलून पियानो त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्तासमोर सोडण्यात आलं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या ठिकाणामध्ये आहे त्या ठिकाणामध्ये मोठी गर्दी आम्हाला पाहायला मिळते. आणि आम्हाला पाहायला मिळतं की आज सुद्धा येशूचं नाव ज्या ज्या ठिकाणामध्ये आहे, येशूचं नाव घेण्यासाठी ज्या ज्या ठिकाणामध्ये लोक एकत्रित येतात पियानो, त्या त्या ठिकाणामध्ये गर्दी आम्हाला पाहायला मिळते. हालेलुया. आणि म्हणून पियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं जे उपस्थिती आहे ती उपस्थितीच, प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीलाच पियानो गर्दी आम्हाला पाहायला मिळते. आणि आज सुद्धा या प्रकारचे चमत्कार प्रभू नक्की करण्यासाठी सामर्थ्य तो देव आहे. हालेलुया. सो या लोकांनी आदल्या दिवशी भाकरी खाल्ल्या पोटभर आणि 12 टोपल्या उरल्या आणि त्या चमत्काराला त्यांनी पाहिल्यानंतर स्वतः तृप्त झाल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी ते प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करू लागले. हालेलुया. आम्ही सर्वजण म्हणूया शोध करू लागले. आता हे शोध कशासाठी करत असतील? हालेलुया. कशासाठी करत असतील? काय वाटतं? येशू ख्रिस्ताचा ते शोध करतायत. कशासाठी शोध करत असतील? अहो, सकाळी उठलेत ते, परत त्यांना भूक लागली ना. हालेलुया, हालेलुया. जर त्यांची सगळी सोय झाली, या ठिकाणामध्ये राहण्याची सोय झाली, प्रभू येशू ख्रिस्त अन्न सुद्धा देतोय, आता जाण्याची काय गरज आहे? हालेलुया. हेच कारण आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा ते शोध करू लागले. आणि तो शोध कशासाठी करतायत? आम्ही वचनामध्ये जर वाचलं तर आम्हाला या गोष्टी लक्षात येतील की त्या ठिकाणामध्ये त्यांनी येशू ख्रिस्ताचा शोध केला. दुसऱ्या दिवशी जो लोक समुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की ज्या लहान मत्स्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच शिवाय तेथे दुसरा मत्स्वा नव्हता. आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मत्स्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिरबियाहून दुसरे लहान मत्स्वे आले होते.
तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले, तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करत कफरनामास आले. ते कोणत्या ठिकाणामध्ये आले? कफरनहुमा या ठिकाणामध्ये ते आले. कशासाठी आले? हालेलुया. त्यांचं शोधण्याचं कारण आहे. काय कारण आहे? काय वाटतं? प्रथमतः वाचल्यानंतर काय वाटतं? दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना भूक लागली ना, बरोबर आहे. आपण सकाळी खाल्ल्यानंतर आपल्याला संध्याकाळी भूक लागते आणि रात्री खाल्ल्यानंतर सकाळी परत भूक लागते. हालेलुया. सो ही मानसिकता आहे मनुष्याची की ज्या ठिकाणामध्ये मिळतं ना त्या ठिकाणामध्ये ते ऑटोमॅटिकली जातात. त्या व्यक्तीचा ते शोध करायला लागतात आणि हे लोक समुदायाने सुद्धा पियानो प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करायला लागलं. आता तुम्हाला ही गोष्ट मी बोलत असताना थोडंसं जरा गमतीशीर वाटत असेल की पाळसाहेब असं कसं बोलतात. पुराव्यानिशी मी सांगेल. वाचूयात पुढे वचन 25 पासून. तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी येथे कधी आला? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करीत आहात. हालेलुया. बरोबर आहे. शोध कशासाठी करतायत? त्यांनी चिन्ह पाहिले म्हणून नव्हे तर त्यांनी भाकरी खाल्ल्या, त्यांना अन्न मिळालं म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करतायत. हालेलुया. हालेलुया. जर शारीरिक तृप्तता जर होत असेल तर त्या ठिकाणामध्ये ते व्यक्ती कदापिही ते ठिकाण सोडायला तयार होत नाही. आणि या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने मोठमोठे चमत्कार केले. या कारणाने ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालले नाही किंवा येशूचा शोध या कारणाने ते करत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना 5000 लोकांना एकत्रितरित्या अन्नाची तृप्तता त्यांच्या जीवनामध्ये केली आणि म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करू लागले. हालेलुया. म्हणजे ही शारीरिक गरज आहे. ही शारीरिक गरज कोणी पूर्ण केली? प्रभू येशू ख्रिस्ताने. आता पोटाची सोय झाली आणि म्हणूनच ते प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करू लागले. एका समुद्राच्या किनाऱ्यावरून ते दुसऱ्या किनाऱ्यावरती गेले, दुसऱ्या भागामध्ये गेले, एका गावावरून ते दुसऱ्या गावावरती गेले. हालेलुया. तिरिबियाच्या त्या किनाऱ्यावरून ते कोणत्या ठिकाणामध्ये गेले? कफरनहुमामध्ये. आणि हा जो प्रवास आहे बराच मोठा, बराच दूरचा प्रवास आहे. आणि हा प्रवास करून ते निघून गेले येशू ख्रिस्ताचा शोध करण्यासाठी, शारीरिक जी तहान भूक आहे ती भागवण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये चमत्कार त्याने केले, अनेक मोठमोठे चमत्कार केले. सांगता येईल कोणते कोणते चमत्कार येशूने केले? ओके. मृत लाजराला जिवंत केलं. आणखी पाण्याचा द्राक्षरस. आणखी 38 वर्ष दुःख न करायला. आणखी आंधळ्याला दृष्टी देणं. ओके. आणखी 12 वर्ष रक्तस्रावी आहे तिला प्रभू येशू ख्रिस्ताने आरोग्य दिलं. आणखी विधवा ज्या स्त्रीचा मुलगा प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केला. आणखी ओके. यस. ओके. आणखी एक मुलगी प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केली. आणखी यस. सो प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केलेत आणि ते चमत्कार जर पवित्र शास्त्रामध्ये लिहायला जर सुरुवात केली असती तर पियांनो जे पुस्तक आहेत किंवा पेपर आहेत ते संपले असते. इतकं प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने मोठमोठे चमत्कार केले. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा एक वचन आहे की लहान मोठे जे चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केले ते प्रत्येक जर या ठिकाणामध्ये लिहिले असते तर प्रियांनो ते सर्व जग हे कमी पडलं असतं प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या चमत्काराला लिहिण्यासाठी. म्हणून जे मोजके आणि जे ठळक आहेत की जे आम्हाला प्रभावी करतील किंवा जे आम्हाला समजतील असे लहान मोठे चमत्कार पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो. आणि हे चमत्कार आज सुद्धा प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने करण्यासाठी सामर्थ्य आहे. आणि जो कोणी येशूचं नाव घेतो त्या त्या ठिकाणामध्ये प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने चमत्कार घडून येतात. परंतु हा जो लोकसमुदाय आहे
प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध ते चमत्काराच्या कारणाने करत नाहीये. म्हणजे जवळपास या ठिकाणच्या लोकांना जे शोध करतायत त्यांना आता चिन्हांची गरज नाही, तर त्यांना गरज कशाची आहे? आपल्या पोटाची. हालेलुया. आणि म्हणूनच ते प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करतायत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना एक महत्वपूर्ण सल्ला दिला. हा सल्ला आज आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. हालेलुया. आज सुद्धा प्रियांनो लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करतायत शारीरिक गरजा पूर्ण होण्यासाठी. शारीरिक गरजा काय काय? आरोग्य. हालेलुया. शारीरिक गरजा की जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आवश्यकता आहेत त्या आवश्यकता, ज्या भौतिक गरजा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी. काही जणांना चांगली नोकरी पाहिजे, काही जणांना वैवाहिक जीवन आशीर्वादित पाहिजे, काही जणांना कौटुंबिक ज्या आवश्यकता आहे की घर पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, नोकरी पाहिजे, लेकरं पाहिजेत, ज्या घरामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या पाहिजेत. आणि याच गोष्टी मिळवण्यासाठी अनेक जण आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करत आहे की मी इथं गेलो तर मला हे मिळेल, मी तिथं गेलो तर मला ते मिळेल. ज्या भौतिक गरजा आहेत त्याच गरजा पूर्ण करण्यासाठी, मिळवण्यासाठी प्रियांनो आज अनेक जण आपली आत्मिक भटकंती करण्याऐवजी ते शारीरिक भटकंती, आपली ते आध्यात्मिक भटकंतीपेक्षा प्रियांनो ते शारीरिक भटकंतीला जास्त महत्व देत आहेत. शारीरिक गरजांना जास्त महत्व देत आहेत. आणि म्हणूनच प्रियांनो आम्ही भौतिक गोष्टीकडे जास्त ओढवल्या जातो, भौतिक गरजांकडे आम्ही जास्त ओढवल्या जातो, शारीरिक गरजांकडे आम्ही जास्त ओढवल्या जातो. परंतु प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोकांना, त्या लोक समुदायाला ज्या गोष्टी सांगितल्या, परत एकदा ते वचन आम्ही वाचूयात 25 पासून पुढे. तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी येथे कधी आला? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिले म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करीता. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की तुम्ही माझा शोध का करता? तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. आणखी प्रभू येशू ख्रिस्त पुढे काय बोलतोय त्यांना, वाचा. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो ह्याने ज्याच्यावर शिक्का मारलेला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. नाशवंत अन्न. हालेलुया. नाशवंत गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? नाश होणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? सगळंच आहे. सगळंच कसं आहे? सगळंच नाही ना. जो आत्मा आहे ना तो नाशवंत नाहीये. तो एकतर स्वर्गामध्ये परमेश्वराच्या गौरवासाठी आणि एकतर नरकामध्ये सार्वकालिक अग्नीसाठी जाणार आहे. ते नाशवंत नाहीये. आणि म्हणून आम्ही म्हणू शकत नाही की ते नाशवंत आहे. हालेलुया. 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 प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव त्या याने ज्याच्यावर शिक्का मारला तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. हालेलुया. श्रम कशासाठी करायचं नाही आणि श्रम कशासाठी करायचं, या दोन्ही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट करत आहे. हालेलुया. जर आम्हाला एखाद्या कामाची स्पष्टता जर झाली तर काय केल्याने आपलं काम किंवा आध्यात्मिक जीवन किंवा आपलं वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन आशीर्वादित होईल, या गोष्टी जर आम्हाला समजल्या तर प्रियांनो आम्ही तेच काम करू, बाकीचं काम आम्ही करणार नाही. बरोबर आहे? हालेलुया. हालेलुया. मी बोललेलं समजतंय? प्रभू येशू ख्रिस्ताने नाशवंत जे शरीर आहे, नाशवंत जे अन्न आहे, यासाठी श्रम करू नये असं सांगितलं. आता याचा अर्थ हा नाहीये बरं का. काही जण असा अर्थ घेतील की पाळक साहेब तुम्ही वचनातून असं सांगितलं की नाशवंत अन्नासाठी तुम्ही श्रम करू नका, तर आजपासून आम्ही काम करायला बंद केलं. हालेलुया. आता तुम्हीच द्या आम्हाला काय पाहिजे ते. हालेलुया. असं होईल का? आम्हाला जे शरीरासाठी लागणारं अन्न आहे ते आम्हाला कमवायचंच आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा सांगण्याचा जो उद्देश आहे तो आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. हालेलुया. कधी कधी आम्हाला उद्देश समजत नाही आणि उद्देशा व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी आम्हाला स्पष्टतेने समजतात. येशूचा सांगण्याचा उद्देश काय आहे की आम्ही कशासाठी श्रम केला पाहिजे, कोणत्या गोष्टीसाठी आम्ही काम केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीसाठी आम्ही कष्ट केलं पाहिजे. सार्वकालिक वचन सांगतं की सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न
देईल यासाठी श्रम करा. हालेलुया. सार्वकालिक जे जीवन टिकण्यासाठी जे अन्न आम्हाला मिळतं प्रियांनो, त्या कार्यासाठी आम्ही श्रम केलं पाहिजे. आता सार्वकालिक जे जीवन टिकण्यासाठी जे अन्न आम्हाला खायचंय त्याच्यासाठी आम्हाला श्रम करायचंय. आणि सार्वकालिक जीवन टिकण्यासाठी जे लागणारं अन्न आहे ते अन्न काय आहे? काय आहे? थोडं जोरात बोला. हालेलुया. काय आहे? सो वचनच आहे की जे वचन आम्हाला आत्मिकरित्या प्रियांनो जिवंत राहण्यासाठी आम्हाला सहायता करेल. एक वचन आम्ही वाचूया. योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 1 पासून पुढे आम्ही वाचूयात. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. हालेलुया. सो वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. हा शब्द आहे की जो आम्हाला जीवन देणारा आहे. हा शब्द आहे, हे वचन आहे की जे आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये टिकून ठेवण्यासाठी प्रियांनो आम्हाला अन्न प्रदान करणारा हे देवाचं वचन आहे. आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याचं वचन आहे. हालेलुया. आणि हे अन्न मिळवण्यासाठी आम्हाला काय करायचंय? काय करायचंय? श्रम करायचंय. श्रम श्रम म्हटल्यानंतर श्रमाशी संबंधित अनेक गोष्टी येतात. कष्ट आहेत, हाल अपेष्ट आहेत, दुःख आहे, निराशा आहे. जर एखादा व्यक्ती जर कुठल्या कामामध्ये जर तो असेल तर ते काम तो सातत्याने करतो. बरोबर आहे. आणि जर ते काम त्याने सातत्याने करण्याचं सोडलं तर त्याला त्याचा मोबदला मिळतो का? नाही मिळत. सो त्याच प्रकारे आम्ही आमचं आत्मिक जे काम आहे, आत्मिकरित्या सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही प्रत्येकांनी जिवंत राहण्यासाठी आम्हाला लागणारं जे अन्न आहे ते मिळवण्यासाठी प्रियांनो आम्हाला श्रम करायचंय. श्रम करणं म्हणजे सातत्याने चालणारी ही गोष्ट आहे. ही सातत्याने चालणारी ही क्रिया आहे. ही थांबणारी नाहीये. हालेलुया. श्रम कसं करायचंय? सातत्याने करायचंय. आणि ते कसं करायचंय? कष्टाने करायचंय. हालेलुया. श्रम करत असताना कष्ट होतात, श्रम करत असताना दुःख होतात, श्रम करत असताना फार आनंद होत नाही. एखादा व्यक्ती जर कंपनीमध्ये कामाला जात असेल त्याला रोज कंपनीमध्ये जायला आवडतं का? कोणी बिगार काम करतं का? बिगारीचं काम करतं कोणी? करत असतील काही जण. ते काम करायला फार आनंद होतो का? नाही होत. कष्टाचं काम आहे. उन्हामध्ये काम करावं लागतं, थंडीमध्ये काम करावं लागतं, पावसामध्ये ते काम करावं लागतं. ज्या वेळामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला बोलवलं त्या व्यक्तीच्या वेळामध्ये आम्हाला जावं लागतं. कंपनीमध्ये काम करणारा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला जी वेळ निश्चित करून दिलेली त्या वेळामध्ये ते काम त्याला करावं लागतं. आणि म्हणून ते काम करत असताना त्याला फार आनंद होतो असं नाही, परंतु ज्या दिवशी त्याचा पगार होतो त्या दिवशी त्याला फार आनंद होतो. बरोबर आहे ना? असंच आहे ना? तो विसरून जातो की त्याने किती कष्ट केले. बरोबर आहे. त्या प्रकारे आम्ही ज्या वेळामध्ये आमचं आत्मिक श्रम आम्ही करायला लागतो प्रियांनो, याद्वारे आम्हाला जो मानना मिळतो, जे आनंद मिळतो प्रियांनो, त्या वेळामध्ये आम्ही जे कष्ट करतो ते कष्ट आम्ही ऑटोमॅटिकली विसरून जातो. हालेलुया. आणि वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय म्हणलं की नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी तुम्ही श्रम करा. हालेलुया. आम्हाला परमेश्वराकडनं मिळणारं जे आध्यात्मिक अन्न आहे त्यासाठी आम्हाला श्रम करायचंय. आता हे श्रम करत असताना आम्हाला दुःख होईल, निराशा येईल, आम्हाला अनेक संकटांना सामोरं जावं लागेल, अनेक प्रकारच्या प्रियानो क्लेशाला सामोरं जावं लागेल, आम्हाला प्रियानो फार दुःख सहन करावं लागेल, कष्ट करावं लागेल. हालेलुया. कुठलंही काम आम्ही करतो तर प्रियानो त्यामागे फार एफर्ट्स असतात. बरोबर आहे. फार कष्ट असतात. आता तुम्ही या ठिकाणामध्ये आलात ते असंच नाही आलात. काही जण बरेच दुरून दुरून आले.
काही जण 50-60 किलोमीटर 100 किलोमीटर पासून सुद्धा बरेच जण दुरून आले. काही जण 4-5 किलोमीटर 10 किलोमीटर पासून आले. सो तुम्हाला या ठिकाणामध्ये यायला कष्ट लागलेत, त्यासाठी तुम्ही नियोजन केलं, तुमचं काम तुम्ही लवकर आटपलं आणि तुम्ही पैसा खर्च करून देवाच्या वचनाला ऐकण्यासाठी या भवनामध्ये तुम्ही आलात. हे कष्ट आहेत, परंतु या कष्टाबरोबर आपलं वैयक्तिक कष्ट आम्हाला करणं फार गरजेचं आहे आणि हे वैयक्तिक कष्ट आम्हाला रोज करायचंय, फक्त आठवड्यातून एकदाच नाही. हालेलुया. काही जण फक्त महिन्यातून एकदाच हे कष्ट करतात बरं का. प्रभोजनाच्या विधीसाठी एवढंच हे कष्ट करतात. सकाळच्या सभेला हा अनुभव मला जास्त येतो. सकाळी फुल भरलेला असतं हा हॉल, परंतु इतर ज्या सभा होतात त्या वेळामध्ये फार संख्या कमी असते. आमचं जे आत्मिक कष्ट आहे ते आत्मिक कष्ट आमचं रोज होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रियांनो आम्हाला वाटेल की आम्ही वचन वाचू नये, परंतु ते कष्ट आहे तुमचं. त्या वेळामध्ये प्रियांनो हे कष्ट तुम्हाला करावं लागेल, ते काम तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला फार त्रास होईल, झोप येईल, आळस येईल, परंतु त्या वेळामध्ये देवाचं वचन वाचायचंय. हे कष्टाचं काम आहे. हालेलुया. हे काम सोपं काम नाहीये, हे कष्टाचं काम आहे आणि या कष्टाचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला या स्वरूपाने देतो की तुम्हाला आत्मिकरित्या सार्वकालिक जीवनासाठी लागणारं जे अन्न आहे, हा जो मानना आहे, तो यातून तुम्हाला मिळतो. यातून तुम्हाला ते अन्न मिळतं, यातून तुमची आत्मिक तहान भूक भागवली जाते आणि हे तुम्ही खाऊ नये ही सैतानाची इच्छा आहे. हे तुम्ही ग्रहण करू नये, हे कष्ट तुम्ही करू नये, यातून तुम्ही शोध करू नये ही सैतानाची इच्छा आहे. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही हे कष्ट करावं आणि आत्मिकरित्या तुम्ही जिवंत राहावं. हालेलुया. आम्ही आत्मिकरित्या आम्ही मरण पाहावं, आत्मिकरित्या आमचा नाश व्हावा ही सैतानाची इच्छा आहे. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही कष्ट करावं. हे प्रियांनो आम्हाला मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात, सहज मिळत नाही बरं का. हालेलुया. तुम्ही या ठिकाणामध्ये येतात, देवाचं वचन तुम्ही ऐकतात, हे कष्ट आहे आणि हे कष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करत असताना आत्मिकरित्या तुम्हाला जी ऊर्जा मिळते, आत्मिकरित्या जी शक्ती तुम्हाला मिळते, आत्मिकरित्या जी तुम्हाला ताकद मिळते, ती तुम्हाला आठवडाभर असेल, महिनाभर असेल किंवा दिवसांदिवस परमेश्वर या वचनातून तुम्हाला प्रियांनो त्या प्रकारचा बोध करतो की तुम्हाला तुटू देत नाही, तुम्हाला प्रियांनो तो ढासळू देत नाही. आणि म्हणून प्रियांनो हे कष्ट आम्हाला रोज करायचे. ठीक आहे, आपण आठवड्यातून एक वेळेस 2 वेळेस तुम्ही येत असाल, आठवड्यातून किंवा महिन्यातून तुम्ही 1-2 वेळेस तुम्ही येत असाल, परंतु प्रियांनो हे कष्ट तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा तुम्हाला रोज करायचे. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी तुम्ही श्रम करा. त्याच प्रकारे त्या ठिकाणच्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न केला की आम्ही खरं श्रम किंवा खरं काम आम्ही काय करायचं. वचन 28 आणि वचन 29 वाचा. ह्यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे. येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. हालेलुया. सो आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो की आम्ही काय काम करायचंय. आमचं चालतं काम आम्ही सोडायचंय का. हालेलुया. आम्हाला कौटुंबिक गरजांसाठी लागणारं जे काम आहे ते काम आम्हाला करायचंच आहे. परमेश्वर जागी बसून देत नाही बरं का, कधीच नाही देत. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, तू हाती घेशील त्या कामाला मी तुला बरकत देईल. हालेलुया. बरोबर आहे. तू शेतामध्ये जे पेरशील मी त्याला अनेक पटीने मी त्याला आशीर्वादित करेल. सो परमेश्वर आमच्या हातच्या कामाला बरकत देणार आहे, आमच्या हातच्या कामाला यश देणार आहे. परंतु जागी बसून परमेश्वर कदापि आम्हाला आयत कदापि तो देत नाही. तो परमेश्वर तसाच नाहीये, तो तसा नाहीये. तो परमेश्वराचं वचन सांगतं की आम्हाला तो बरकत देणार आहे, तो आम्हाला बहुगुणित करणारा तो परमेश्वर त्याला म्हणलेला आहे. आणि म्हणून आम्ही ज्या ज्या कामामध्ये हात घालतो त्या त्या कामामध्ये परमेश्वर त्याच्या लोकांना यश देतो, बरकत देतो. आणि म्हणून प्रियांनो आम्ही जेही काम करतो ना ते आम्ही प्रार्थनापूर्वक करायला पाहिजे. देवाला धन्यवाद देत प्रियांनो आम्ही ते काम करायला पाहिजे. तुम्ही एखादी नोकरी करताय, एखादं काम तुम्ही करताय, एखादा व्यवसाय तुम्ही करताय, त्या गोष्टीबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण आज अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे काम नाहीये, अनेक लोक आहेत की ज्यांचा व्यवसाय डब घायला गेलेला आहे. अनेक लोकांची इच्छा आहे की व्यवसाय सुरू करावा, परंतु प्रियांनो त्या गोष्टी ते करू शकत नाही. परंतु परमेश्वराने जर तुमच्या हाती काम दिलेलं आहे तर त्या गोष्टीबद्दल परमेश्वराला धन्यवाद नक्की द्यायला पाहिजे.
हे झालं शारीरिक कामासंबंधी किंवा आपल्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही जे काम करतो त्या संबंधी. परंतु आता आध्यात्मिक कामासंबंधी ज्या वेळेमध्ये आम्ही पाहतो, ते काम आम्हाला करायचं, ते श्रम आम्हाला करावं लागेल, कष्ट करावे लागेल. किती जण वचन वाचता? हे हात तुम्ही मला नाही दाखवत बरं का, हे हात तुम्ही प्रभूला दाखवताय. आणि कधी वाचता? कधी कधी वाचता? रोज वाचता की आठवड्यातून एक वेळेस, दोन वेळेस? काही जण असे असतात की प्रार्थनेला निघायचं ना असं करून निघतात. हालेलुया. म्हणजे समजून घ्या की त्यांचं जे बायबल आहे ते एका ठिकाणामध्ये आठवडाभर पडलेलं असतं आणि ते या ठिकाणामध्ये घेऊन येतात. असो, रोज वाचा, म्हणजे धूळ साचणार नाही त्यावरती कमीत कमी. हालेलुया. हे कष्ट तुम्हाला करावं लागणार नाही. आम्हाला कष्ट करायचे, देवाचं वचन रोज वाचायचंय, रोज वाचायचंय. ठीक आहे, एक वेळेस आम्हाला समजणार नाही, दोन वेळेस आम्हाला समजणार नाही, परंतु तिसऱ्या वेळेस जसं तुम्ही प्रार्थना करून प्रभूकडे मागाल, तो तुमच्यासाठी त्याचं स्वर्गीय त्याचं द्वार तो उघडेल आणि तुम्हाला प्रगट करणारं ज्ञान तो प्रदान करेल. प्रियांनो, ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत समजल्या नाही त्या गोष्टी समजायचं ज्ञान, बुद्धी, चातुर्य देणारा तो परमेश्वर आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ होय. हालेलुया. जर आम्ही परमेश्वराचं भय जर आम्ही बाळगत आहोत तर प्रियांनो, ते ज्ञान देण्यासाठी तो परमेश्वर समर्थ आहे. आम्हाला इकडे तिकडे शोधण्याची गरज नाहीये. आम्ही ज्या सहभागितेमध्ये जातो ना त्याच ठिकाणामध्ये परमेश्वर आमची आत्मिक गरज पूर्ण करेल. हालेलुया. आमची आत्मिक जी आवश्यकता आहे ती परमेश्वर जाणून आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो अंतःकरण पारखणारा देव त्याला म्हणलेला आहे. आमच्या अंतःकरणामध्ये जर ती तहान आणि भूक आहे ना, परमेश्वर नक्की ती पूर्ण करेल. आणि म्हणून या ठिकाणामध्ये त्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला एक प्रश्न केला की देवाची कामे आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे. आपला एक कदाचित हा प्रश्न असेल. हालेलुया. की देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय केलं पाहिजे. हालेलुया. प्रत्येकाची इच्छा आहे की आपण देवाचं काम करावं. किती जणांची आहे? हालेलुया. हालेलुया. प्रत्येकाची इच्छा आहे की देवाच्या कामाला आम्ही करावं. परंतु प्रियांनो, त्याच प्रकारे आम्हाला देवाचं काम सुद्धा समजणं फार गरजेचं आहे. देवाचं काम म्हणजे काय? बायबल घ्यायचं आणि लोकांना वचन सांगायचं म्हणजे ते देवाचं काम आहे का? तेवढंच ते देवाचं काम आहे का? हालेलुया. ते तर आहेच, परंतु त्याच प्रकारे प्रियांनो देवाचं काम या ठिकाणामध्ये सांगितलंय. परत एकदा ते वचन आम्ही वाचूयात. 28-29. ह्यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे. येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना स्पष्ट केलं की देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. काय काम आहे? म्हणजे कोणाला परमेश्वराने या जगामध्ये पाठवलं? प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास करावा हे प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं काम आहे, श्रम आहे. परंतु आम्ही विश्वास करू नये, आमचा विश्वास टिकू नये यासाठी प्रियांनो सैतान अनेक स्वरूपाच्या परिस्थितीला आमच्या जीवनामध्ये तो आणतो आणि सैतान त्याचं काम सातत्याने करतो. हालेलुया. आणि आम्ही आमचं काम कधी कधीच करतो, आमचं श्रम आम्ही कधी कधीच करतो. टिकेल का? कोणतं काम जास्त टिकेल? जो जास्त वेळ करतो त्याचंच टिकेल ना. आणि सैतान फुल टाइम त्याचं काम करतो. परंतु आम्ही विश्वासणारे या संबंधीने प्रियांनो आमचं काम सातत्याने जर असेल तर तो सैतान सुद्धा आमच्या समोर टिकू शकणार नाही. कारण त्याला माहिती आहे की देवाचं काम सातत्याने या ठिकाणामध्ये या व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू आहे, माझा निभाव या ठिकाणामध्ये लागणार नाही. हालेलुया. हालेलुया. सो
जर आम्ही आमचं काम सातत्याने विश्वासाचं काम, वचनाचं काम, आम्ही वचन शोधण्याचं काम, वचन मनन करण्याचं काम, आणि त्याच प्रकारे प्रियानो वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचं काम आम्ही सातत्याने करतो. आता ही गोष्ट प्रियानो आम्हाला विश्वास ठेवणं या संबंधी आम्ही वचनातून पाहतो की विश्वास ठेवणं जे आहे प्रियानो ते विश्वास सातत्याने ठेवण्याची प्रक्रिया आहे. हे काम, हे कार्य प्रियानो एकदाच नाही होत बरं का, ही सातत्याने चालणारी क्रिया आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विश्वास हा आम्ही संपादित करणं आणि विश्वास त्या परमेश्वरावरती, त्या प्रभूवरती आम्ही करतो, ही गोष्ट आम्हाला दर्शवण्याची आवश्यकता आहे, दाखवण्याची गरज आहे. त्याच वेळेस आम्हाला ती गोष्ट स्पष्ट स्वतःला आणि त्या परमेश्वराला, त्या प्रभूला सुद्धा होईल की आम्ही त्याच्यावरती विश्वास करतो. परमेश्वर पारखत असतो बरं का आमचा विश्वास सातत्याने. हालेलुया. तरच आम्ही विश्वासू आहोत की नाही ती गोष्ट त्याच वेळेस स्पष्ट होते. आणि जर त्याने आमचा विश्वास पारखला नाही तर प्रियांनो आम्ही विश्वासामध्ये आहोत की नाही हे सुद्धा आम्हाला कळणार नाही. हालेलुया. कशा कशाने तो आमचं पारख करतो विश्वासाची, काय वाटतं? तो आमची विश्वासाची पारख कशा कशाने करत असेल? यस, परमेश्वर पारख करतो आम्हाला कळतंय, परंतु परमेश्वर आमची पारख, विश्वासाची पारख कशाने कशाने करत असेल? यस, परमेश्वराने अब्रामाची पारख केली बरं का. कशाने केली? हा, विश्वासाचीच पारख केली, परंतु कशाने केली? काय केलं परमेश्वराने त्याच्याबरोबर? त्याची प्रिय गोष्ट परमेश्वराने त्याच्याकडे मागितली. हालेलुया. काय केलं परमेश्वराने? जी अतिप्रिय गोष्ट आहे परमेश्वराने ती त्याच्याकडे मागितली आणि अब्रामाने दिली की नाही? आता जर परमेश्वराने आमच्याकडे अतिप्रिय गोष्ट आमच्याकडे जर मागितली असेल तर आम्ही परमेश्वराकडे देऊ का? आता आमच्याकडे अतिप्रिय गोष्ट काय काय आहे? काय काय आहे? सगळ्यात अतिप्रिय गोष्ट मोबाईल आहे बरं का. राईट. सगळ्या गोष्टी आपण विसरून आलो, परंतु मोबाईल आपण विसरत नाही. हालेलुया. ही अतिप्रिय गोष्ट आता बनली आहे. आणखी काय अतिप्रिय? आणखी काय? लेकरं नंतर आहे, अगोदर मोबाईल आहे. राईट. जर लेकरांनी मोबाईल पाडला तर काय करतो? बरोबर ना? म्हणजे प्रिय गोष्ट कोणती आहे? राईट. बरोबर ना? आणि लेकरांना जर कोणी मारलं किंवा लेकरांना जर कोणी इजा केली तर आम्ही त्या व्यक्तीबरोबर भांडतो किंवा त्या व्यक्तीला आम्ही मारायला लागतो. बरोबर आहे. म्हणजे दुसरी गोष्ट लेकरं बनतात. आणखी घरातल्या वस्तू त्या आमच्यासाठी अतिप्रिय आहेत. पैसा अतिप्रिय आहे, नाव अतिप्रिय आहे. बरोबर आहे ना? आपलं नाव खराब होऊ नये म्हणून प्रत्येक जण सांभाळतो. आणि जर आपलं नाव एखाद्या ठिकाणामध्ये बदनाम जर कोणी करतं तर त्या व्यक्तीला आम्ही जाऊन भांडतो, बोलतो मी तर असा नाहीये. बरोबर आहे. म्हणजे आमचं नाव सुद्धा आम्हाला प्रिय आहे. आणखी प्रतिष्ठा आम्हाला प्रिय आहे, आमचं घर आम्हाला प्रिय आहे. प्रत्येक ज्या गोष्टी आम्ही ज्याच्यावरती प्रेम करतो ती प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी प्रिय आहे. आणि परमेश्वर आम्हाला प्रत्येक स्थितीमध्ये तो या गोष्टी आमच्याकडनं मागून तो आमची पारख करत असतो. त्याचं पारख करण्याची जी प्रक्रिया आहे ती फार वेगळी आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही एकमेकांची पारख कशी करतो? एखाद्या व्यक्तीचा कार्यक्रम आहे तर त्या व्यक्तीला आम्ही एखादी वस्तू देतो आणि त्या व्यक्तीने आमच्याही कार्यक्रमामध्ये जर त्या तशी आणि त्यापेक्षा जर महागडी वस्तू दिली तर आम्हाला समजतं की त्या व्यक्तीचं आमच्यावरती प्रेम आहे, त्या कुटुंबाचं आपल्यावरती प्रेम आहे. ही पारख करण्याची आपली प्रक्रिया. राईट. परंतु परमेश्वराची पारख करण्याची प्रक्रिया फार वेगळी आहे. बोलू येशू मसीह की. आमच्या जीवनामध्ये प्रिय असणारी गोष्ट परमेश्वर आमच्याकडे मागत असतो. आणि जो व्यक्ती परमेश्वराला आपली प्रिय वस्तू, प्रिय गोष्ट परमेश्वराला प्रदान करतो, परमेश्वराला देतो, परमेश्वर त्याच्या आशीर्वादाला त्याच्या जीवनामध्ये ओसंडून व्हायला लागतो. हालेलुया, हालेलुया. जो परमेश्वराने आम्हाला पारखले का?
परंतु आम्ही कधी कधी प्रियानो प्रश्न आम्हाला पडतो की परमेश्वराने जर मला पारखायला लागला तर मी टिकाव माझ्या जीवनामध्ये लागणार नाही, माझा निभाव परमेश्वरासमोर लागणार नाही. परमेश्वर चाळणी घेऊन बसलेला असतो, त्याच्या लोकांना तो चाळत असतो बरं का. त्याची परीक्षा करण्याची ही पद्धत आहे. त्याने इयोबाला सुद्धा सोडलं नाही, आब्रामाला त्याने सोडलं नाही, मोशेला सोडलं नाही, त्याने त्याच्या जी मोठमोठी नावं पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो त्यांना सोडलं नाही. परमेश्वर आम्ही कोण आहे? हालेलुया. जर आमचं नाव सुद्धा त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिल्या जावं तर आमची पारख सुद्धा परमेश्वराकडनं होणं फार गरजेचं आहे. परंतु आम्ही त्यामध्ये आमचा निभाव लागण्यासाठी आमच्याकडे जे सार्वकालिक जीवनासाठी असणारं जे अन्न आहे जर ते आमच्याकडे असेल तरच प्रियानो आमचा निभाव लागेल, नसता आम्ही त्याच्या समोर टिकू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. जर आम्ही पोटभर जेवलेलो आहोत, शक्ती आहे आमच्याकडे चांगली, तर आम्ही किती किलोमीटर आम्ही चालू शकतो. परंतु आम्हाला फार भूक लागलेली आहे आणि आम्हाला गेले 2 दिवस 3 दिवस 4 दिवस झाले जेवणच मिळालं नाही आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही 100 किलोमीटर चाला, तुमच्यासाठी 1 करोड रुपये मी देतो, चालत या. जमेल का? नाही जमणार. हालेलुया. आमचं पोट भरलेलं असेल तर आम्ही 100 काय 200 किलोमीटर चालत जाऊ, बरोबर. आमच्याकडे जर आत्मिक हे अन्नच जर नसेल तर पियानो मी फार काळ आत्मिकरित्या मी चालू शकणार नाही आणि आम्हाला आणखी बरंच चालायचं आहे आत्मिकरित्या. त्याच्यासाठी सार्वकालिक अन्न आमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. सार्वकालिक जीवनासाठी लागणारं जे अन्न आहे याच्यासाठी आम्हाला कष्ट करावं लागेल, आम्हाला श्रम करावं लागेल. हे असंच नाही मिळत बरं का. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. आता या अन्नाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की हे अन्न काय आहे. एक वचन आम्ही वाचतो की या अन्नासंबंधी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. वचन 32 पासून आम्ही पुढे वाचूयात. ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूजी ही भाकर आम्हाला नित्य द्या. येशू त्यांना म्हणाला, ओके. सो परत एकदा त्या लोकांची जी दृष्टी किंवा त्यांची जी मानसिकता किंवा त्यांचे जे लक्ष केंद्रित आहे कुठं आहे? भाकरीकडेच आहे. हालेलुया, हालेलुया. आज सुद्धा मनुष्य ज्या ज्या ठिकाणामध्ये मोठमोठे कार्यक्रम होतात ऑटोमॅटिकली आपण जातो बरं का. हालेलुया. काही जणांना अन्नावरती प्रेम नाहीये, चांगली गोष्ट आहे. परंतु प्रियांनो आम्ही अन्न खाल्ल्याशिवाय आम्ही जिवंत राहू शकत नाही. अन्न आपल्यासाठी की आपण अन्नासाठी आहोत? अन्न आपल्यासाठी आहे की आपण अन्नासाठी आहे? अन्न म्हणजे तो अन्न नाही बरं का. हा, नाहीतर तो अन्न तुम्हाला समजेल कोणतरी. हा, अन्न आपल्यासाठी आहे की आपण अन्नासाठी आहोत? राईट. अन्न आपल्यासाठी आहे ना. परंतु काही जण अन्नासाठी जगतात, जेवणासाठी जगतात. हालेलुया. असं होतं कामा नाही. सो तो एक भाग आम्ही एखाद्या दिवशी नक्की अभ्यासू की एक आधाशीपणा असणं प्रियानो तो एक आत्मा आहे आणि हा आत्मा काही जणांच्या जीवनामध्ये काम करत असतो. परंतु प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की सार्वकालिक जे अन्न आमच्या जीवनामध्ये असावं, सार्वकालिक जीवनासाठी लागणारं जे अन्न आहे त्यासाठी आम्ही श्रम करावं. आणि ते अन्न काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये सांगत आहे की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच जीवनाची भाकर होय. हालेलुया. स्वर्गातून उतरलेला आणि या जगाला जीवन देणारा केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि जो जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त याला आपल्या जीवनामध्ये ग्रहण करतो, या संबंधीने प्रभू येशू ख्रिस्ताने वचन 35 मध्ये म्हणलेलं आहे की येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही ताण लागणार नाही. हालेलुया. सो खरी भाकर कोण आहे?
प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मीच जीवनाची भाकर आहे. सो आज लोकांना जीवनाच्या भाकरीपेक्षा पोटाची भाकर जास्त गरजेची वाटते. हालेलुया. पोटाची भाकर म्हणजे शारीरिक गोष्टीकडे मनुष्य आज जास्त ओढवला जातोय. हालेलुया. आत्मिक जीवनासंबंधीची जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेकडे पियानो दुय्यम किंवा तिसरं स्थान जगामध्ये पियानो अनेक लोक आपल्या जीवनामध्ये देत आहेत. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही जिवंत राहण्यासाठी फार गरजेचं आहे. नसतं पियानो आम्ही आत्मिकरित्या कधी मरून जाऊ आम्हाला कळणार नाही. परंतु पियानो प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही ताल लागणार नाही. हालेलुया. आमची ताण कशाने भागवली जाते? विश्वासाच्या द्वारे. आणि आमची भूक कशाने भागवली जाते? येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये ग्रहण केल्याच्या द्वारे. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्ताशिवाय या जगामध्ये आमची आत्मिक जी भूक आहे ती भागवणारा कोणीच नाहीये. आत्मिक भूक भागवण्याचं सामर्थ्य केवळ येशूकडे आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की तासून तास लोक ज्या वेळामध्ये प्रभूचं वचन ऐकतात ना त्यांना तहान भूक लागत नाही. हालेलुया. ही प्रभूकडनं मिळणारं जे आत्मिक सामर्थ्य आहे ते या स्वरूपाने की तो आम्हाला आत्मिकरित्या प्रियानो इतकं तृप्त करतो. आता एका गोष्टीकडे आम्ही ज्या वेळामध्ये जातो, परमेश्वराने मोशेला पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की मोशेला परमेश्वराने 40 दिवस आणि 40 रात्र मोशे परमेश्वराबरोबर होता. आणि त्या ठिकाणामध्ये जर आम्ही वाचलं तर आम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. निर्गमाच्या पुस्तकामध्ये की 2 वेळेस मोशे परमेश्वराकडे जातो आणि 40 दिवस आणि 40 रात्र त्याला भूक लागत नाही. आता कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की मग मोशेने उपवास केला का? काय वाटतं? उपवास केला का? काय केलं मग? 40 आणि 40 दिवस 40 रात्र आणि 40 दिवस त्याने काही खाल्लं नाही. मग काय केलं त्याने? उपवास आहे. उपवास आहे. बऱ्याच वेळेस हाच आमचा समज आहे की त्यांनी उपवास केला. मुळामध्ये तो उपवास त्याने केलाच नाही. त्याला काय गरज आहे? जो अखिल सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे त्याच्या सहभागितेमध्ये त्याच्या सानिध्यतेमध्ये तो आहे. त्याला तहान आणि भूक या सगळ्या गोष्टी त्याला त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या परमेश्वराने त्याच्या सहभागितेच्या द्वारेच त्याला पूर्ण केल्या. हालेलुया. की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मी जीवनाची भाकर आहे. त्या जीवनाची भाकर देणारा त्याच्या बरोबर होता. मग त्याला कशी ताण भूक लागेल? त्याला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या सगळ्या गरजा शारीरिक असेल आत्मिक असेल त्या गरजा प्रियानो त्याला स्वर्गातून त्या परमेश्वराकडून त्याला त्या 40 दिवस आणि 40 रात्र मध्ये त्याला मिळत होत्या. म्हणून प्रियानो आम्ही पाहतो की अनेक लोक प्रभूच्या सहभागितेमध्ये जातात प्रियानो त्या वेळामध्ये त्यांना तहान लागत नाही, त्यांना भूक लागत नाही. हालेलुया. आणि ज्यांना सातत्याने ताण आणि भूक लागते ना त्यांची ती कनेक्टिव्हिटीच नाहीये. हालेलुया. ती प्रभू बरोबरची ती जवळीकताच नाहीये. त्यांचं ते कनेक्शनच झालेलं नाहीये. हालेलुया. आणि म्हणून प्रभूकडे तुम्ही ज्या ज्या वेळामध्ये येताना त्या त्या वेळामध्ये तुमची आत्मिक तहान आणि भूक भागवण्याचं सामर्थ्य तो तुमच्या जीवनामध्ये प्रदान करतो. आम्ही हे श्रम करावं, आम्ही हे कष्ट करावं की प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या या तहान आणि भुकेची गरज प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये तो परिपूर्ण करतो. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आमची तहान आणि भूक जाणणारा तो प्रभू आहे. परमेश्वराने मोशेला त्या गोष्टीचा पुरवठा केला. परमेश्वराने त्याला त्या तहान आणि भुकेची पूर्तता त्याची करून दिली. त्याला खाण्याची गरज नाहीये. सगळ्या गोष्टी त्याला लागणारे जे सत्व आहे त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी जर त्याला मिळाल्या त्याला खाण्याचं आणि पिण्याची गरज आहे का? नाही. सो आता मी या वचनाकडे आम्ही जाऊया. वचन 49 आणि पुढे वाचूया. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. ओके. आम्ही पाहतो की जे
येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुमचे जे पूर्वज आहे त्यांनी मान्ना खाला. हा मान्ना त्यांना कुठून मिळत होता? कुठून मिळत होता? हालेलुया. परंतु या लोकांनी तो कोणत्या दृष्टिकोनातून खाल्ला हे महत्वाचं आहे. त्यांना अन्न मिळत नव्हतं, त्या वेळामध्ये त्यांनी मोशेकडे ओरड केली. कशासाठी? की आम्हाला भूक लागली, आम्हाला अन्न तू दे. इवन वचन सांगतं की त्यांनी धोंडमार सुद्धा केली. वचन सांगतं की त्यांना मांस मिळण्यासाठी त्यांनी मोशे बरोबर विरोध केला, त्याच्याबरोबर ते भांडले आणि त्यांच्यासाठी मग लावे पक्षी परमेश्वराने पाठवले. हालेलुया. यांनी शारीरिक अन्नाची गरज म्हणून, पोट भरण्यासाठी म्हणून तो मान्ना त्यांनी खाल्ला. कदाचित जर त्यांनी तो मान्ना स्वर्गीय मान्ना म्हणून जर त्यांनी खाल्ला असता तर कदाचित हे लोक मरण सुद्धा पावले नसते. परंतु त्यांनी काय म्हणून खाल्लं? अन्न म्हणून, पोटाची गरज म्हणून खाल्ली. आज सुद्धा लोक जर आपली शारीरिक गरज म्हणून प्रभूकडे येतात तर प्रभू ते गरज त्यांची पूर्ण करतो. परंतु जर ते आत्मिक गरज म्हणून प्रभूकडे येतात तर प्रभू त्यांना आत्मिकरित्या तृप्त करतो. त्यांना तहान लागत नाही, त्यांना भूक लागत नाही आणि त्याद्वारे सार्वकालिक जीवनासाठी लागणारं अन्न, ते श्रम, ते सामर्थ्य, ती शक्ती त्या वचनाच्या द्वारे प्रभू त्यांना प्रदान करतो. हालेलुया. जे प्रभूकडे ज्या ज्या कारणासाठी येतात त्या गोष्टी प्रभू पाहून त्यांना त्या गोष्टी त्यांना देत असतो. मान्ना संबंधी पियानो सांगितलं जातं की जो मान्ना आहे तो मान्ना लहान मुलांसाठी पियानो दुधासारखं वाटत होतं. जे ताणे लेकरं आहेत त्यांना दुधासारखं ते वाटत होते. जे तरुण आहेत त्यांना पौष्टिक लागणाऱ्या ज्या घटक आहेत त्या प्रकारे त्यांना ते लागत होतं. जे म्हातारे आहेत ते वयोवृद्ध आहेत त्यांना ते ज्या प्रकारची सत्व त्यांना पाहिजे त्या प्रकारे पियानो ते अन्न त्यांना मिळत होतं. तो मान्ना त्या प्रकारे त्यांना मिळत होता. म्हणून पियानो आज आम्ही जर प्रभूच्या वचनाकडे किंवा प्रभूच्या सहभागितेमध्ये आम्ही त्याच्याकडे कोणत्या कारणाने येतो, आम्ही कोणत्या कारणाने देवाचं वचन आम्ही ऐकतो, कोणत्या कारणाने आम्ही त्याच्या सहभागितेमध्ये येतो, प्रभूला माहिती आहे. पियानो त्यानुसार तो आमच्या गरजा पूर्ण करतो. परंतु त्यापेक्षा अधिक, अन्नापेक्षा प्रभूचं वचन आणि प्रभू फार मोठा आहे. हालेलुया. त्यापेक्षा तो फार मोठा आहे. आम्ही ही गोष्ट समजणं फार गरजेची आहे. आम्ही कोणत्या दृष्टिकोनातून प्रभूकडे पाहतो प्रियानो, ही गोष्ट फार प्रियानो आम्हाला समजणं फार गरजेचे आहे. आम्ही जर फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे आरोग्य देणारा, समृद्धी देणारा, आमच्या जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी गरजेंची पुरवठा करणारा जर या संबंधीने प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर आम्ही पाहतो तर तो प्रभू आमच्या गरजा त्याच स्वरूपाने तो पूर्ण करेल. परंतु जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे तारणारा म्हणून आम्ही पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्हाला सार्वकालिक जीवन देणारा म्हणून आम्ही पाहतो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे सार्वकालिक अन्न आणि तो पाणी देणारा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो, सामर्थ्य देणारा, अभिषेक देणारा, पवित्र आत्म्याचे कृपादान प्रदान करणारा म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो. तर ती गरज आमची तो नक्की त्या स्वरूपाने तो पूर्ण करतो. हालेलुया. सो दोन प्रकारचे गट प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे कायम असायचे. एक शारीरिक भूक भागवणारे आणि एक गट होता आध्यात्मिक भूक भागवणारे. आम्ही कोणत्या गटामध्ये आहोत? हालेलुया. हालेलुया. आमचा गट कोणता आहे हे आम्हाला स्वतःला ठरवायचंय आणि त्या गटानुसार आम्हाला प्रभूकडे पाहायचंय. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की. शारीरिक अन्न मिळवण्यासाठी पियानो आज अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहेत, परंतु पियानो आध्यात्मिक अन्न मिळवण्यासाठी फार कमी लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहेत. आम्ही आध्यात्मिक अन्न मिळवण्यासाठी प्रभूकडे येणं फार गरजेचं आहे, कारण तो जीवनाची भाकर आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणं हे आमच्यासाठी आम्हाला जीवनाचं पाणी देणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आणि जीवनाचं पाणी आहे आणि जो कोणी त्याच्याकडे येतो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो कोणालाही घालवून देत नाही. वचन 37 वाचा. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की जो माझ्याकडे येतो मी त्याला मुळीच घालून देणार नाही. सो या संबंधीने आणखी वचन 51 आम्ही पाहतो की स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईल ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट स्पष्ट केली की जो कोणी या भाकरीतून खातो
तो सर्व काळासाठी तो जगेल आणि जी भाकर मी देईल तो माझा देह आहे. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपला देह या जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्या वधस्तंभावरती त्याने अर्पिला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जो कोणी माझा देह खातो, जो कोणी माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवील. वचन 54 मध्ये ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट केली. हालेलुया. की जो कोणी माझा देह खातो, माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. स्वामी प्रभू येशू ख्रिस्ताचं देह आणि त्याचं रक्त आम्ही ग्रहण करतोय का? जर आम्ही ते ग्रहण करतो तर प्रियांनो आम्हाला सार्वकालिक जीवन मिळतं. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की ती घटना, आम्ही शेवटल्या टप्प्यामध्ये आहोत, की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात येण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर एक भोजन केलं. आणि हे शेवटलं भोजन प्रभू येशू ख्रिस्ताने करत असताना त्याने भाकर दिली आणि त्याने द्राक्ष रसाचा प्याला सुद्धा त्याने दिला. त्याने यहोदा इस्करियोतला सुद्धा ती भाकर दिली. हालेलुया. परंतु एक वचन, या वचनाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. वचन आम्ही वाचणार आहोत योहान सुवर्तमान याचा अध्याय 13 आणि वचन 29 आणि वचन 30. कारण वचन 27 पासून वाचा. आणि घास दिल्याबरोबर शैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने म्हटले, तुला जे करावायचे आहे ते लवकर करून टाक. पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनात बसलेल्या कोणाला समजले नाही. कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणास ज्या पदार्थाची गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबास काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो आहे असे कित्येकास वाटले. मग घास घेतल्याबरोबर तो लागलाच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती. ओके. काय सांगतं वचन? की त्याने घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला. हालेलुया. हालेलुया. या वचनामध्ये काही गूढ गोष्टी दडलेल्या आहेत की त्या आम्हाला समजणं फार गरजेचे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला घास दिला आणि घास दिल्यानंतर यहूदा इस्करियोतने तो घास घेतला, आपल्या तोंडामध्ये टाकला आणि वचन सांगतं वचन 30 मध्ये की मग घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला. हालेलुया. आता तो लगेच बाहेर गेला याचा अर्थ की त्याने तो घास गिळला नाही, तर तो घास त्याने बाहेर जाऊन फेकून दिला. कारण वचन सांगतं की त्यावेळी रात्र होती आणि देवाचं वचन सांगतं की जो कोणी त्याचं शरीर, त्याचं देह आणि त्याचं रक्त खातो त्याला सार्वकालिक जीवन मिळालं आहे. जर कदाचित त्या वेळामध्ये यहोदा इस्करियोतने प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला घास जर त्याने खाल्ला असता तर त्याने विश्वासघात केला नसता, तर त्याने प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहून प्रभू येशू ख्रिस्ताचं काम त्याने पुढे केलं असतं. परंतु प्रियांनो, वचन प्रत्येक एक शब्द प्रियांनो आम्हाला अनेक अशा गोष्टी सांगून जातं. जर आम्ही जे यहुदी जे लिटरेचर आहे जर त्यामध्ये या गोष्टी जर वाचल्या तर अभ्यासक सांगतात की त्या ठिकाणामध्ये यहोदा इस्करियोतने तो घास त्याने गिळलाच नाही, तर त्याने तो घास बाहेर जाऊन त्याने थुकून दिला, तो घास त्याने बाहेर टाकून दिला. सो वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जसा तो घास त्याला दिला त्या ठिकाणामध्ये सैतान त्याच्यामध्ये शिरला. हालेलुया. परंतु तो घास त्याने गिळू नये सैतानाची इच्छा होती आणि कदाचित प्रियानो त्याने तो घास जर गिळला असता तर त्याचं पूर्णपणे विचार, त्याची मानसिकता पूर्णपणे बदलला असता आणि प्रियांनो त्याने प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर विश्वासघात मुळीच केला नसता. हालेलुया. हालेलुया. हे एक महत्वपूर्ण कारण आहे की यहोदा इस्करियोत की त्याने प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर विश्वासघात का केला, की त्याने तो घास गिळला नाही आणि त्याने विश्वासघात केला. वचन सांगतं की त्याच्याकडे एक डबी होती आणि ती डबी कशाची होती? तो पैसे चोरून ठेवायचा त्याच्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. जे सेवेसाठी मिळणारं जे अर्पण असेल किंवा सेवेसाठी मिळणाऱ्या ज्या गोष्टी असतील पण त्यातून ती रक्कम तो आपल्यासाठी बाजूला काढायचा. आणि हे विश्वासघात करण्याचं एक कारण आहे की जर आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये
सैतानाला जर वाव देतो तर तो सैतान आमच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिकली काम करायला लागतो. म्हणून सैतानाच्या कुठल्याही गोष्टीसाठी प्रियानो आम्ही त्याला वाव देता कामा नाही. तो एक विषय वेगळा आहे आणि त्या विषयाबद्दल नक्की एखाद्या वेळेस आम्ही अभ्यास करू. म्हणून प्रियानो या ठिकाणामध्ये यहोदा इस्कारियोतने तो घास गिळला नाही आणि म्हणून प्रियानो त्याने बाहेर जाऊन तो फेकून दिला आणि त्याने आपलं काम पुढे केलं. ती परमेश्वराची इच्छा आणि परमेश्वराची योजना की आम्हाला पाहायला मिळतं की त्याने वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने आपला देह आपलं रक्त त्याने अर्पण करावा. ती गोष्ट परमेश्वराने सिद्धीस नेलीच असती, परंतु प्रियानो या व्यक्तीला संधी मिळाली होती. प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा त्या ठिकाणामध्ये सांगत आहे की याच मेजावरती माझा विश्वासघात करण्यासाठी मला पकडून देण्यासाठी एक जण बसला आहे. यहोदा इस्करियोतला ही गोष्ट कळाली. जर कदाचित त्याने ती भाकर जर त्याने खाल्ली असती तर त्याला सार्वकालिक जीवन मिळालं असतं. आज सुद्धा अनेकांना ही संधी प्रभू देत आहे की जो कोणी या भाकरीतून आणि या प्यालातून ग्रहण करतो प्रभू त्याला सार्वकालिक जीवन देतो. आणि सार्वकालिक जीवन देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. ही भाकर प्रत्येकाने ग्रहण करावी प्रभूची इच्छा आहे. आणि त्यासाठी प्रियानो आम्ही स्वतःला तयार करणं फार गरजेचं आहे. प्रभूची इच्छा आहे की जीवनाची भाकर येशू ख्रिस्त जगातील प्रत्येक व्यक्तीने ग्रहण करावं आणि प्रभूच्या द्वारे प्राप्त होणारं सार्वकालिक जीवन प्रत्येकांना मिळावं ही प्रभूची इच्छा आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सो जगातील प्रत्येक व्यक्तीला प्रभूने ही संधी देऊ केलेली आहे. परंतु आज यहोदा इस्करियोत सारखं अनेक जण प्रभूकडे फक्त आणि फक्त चिन्ह चमत्कार पाहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्या 5,000 लोक समुदायापैकी ज्या प्रकारे हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे चिन्ह चमत्कारासाठी नव्हे तर आपल्या पोटाची जी गरज आहे ती भागवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले. सो कदाचित आमच्या जीवनामध्ये आम्ही शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी जर प्रभूकडे आलेलो असेल, आमच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी जर प्रभूकडे आम्ही आलेलो असेल, यानो ह्या गरजा आमच्या इतक्या महत्वाच्या नाही. तितक्या महत्वाची गरज आमची आध्यात्मिक आहे की आम्हाला सार्वकालिक जीवन कायमचं प्राप्त व्हावं. यासाठी आम्हाला श्रम करायचंय, यासाठी आम्हाला कष्ट करायचंय आणि या कष्टाला बरकत देणारा, यश देणारा आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकाला जीवनाची भाकर येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन तो प्राप्त करून देव. प्रभू परमेश्वर या वचनाच्या द्वारे तो आम्हाला आशीर्वादित करो. आमेन आमेन. जोरदार